नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी उठून आधी खाली जाऊन आम्ही होळी खेळून आलो आहे. खालून खेळून आली आहे तरी आमचं मन नाही भरलं आहे. आम्हाला पुन्हा खाली जायचं असं वाटतं. खिडकीतून तिला बाहेर जाता येणार आहे. सखी सखी इकडे बघ. सखी आईकडे बघ. सखी माझ्याशी भांडते का तू? मला फटका देते का तू? फटका देऊ तुला? नको. ए बडबड बडबड. तिला असं बाहेर गाणे वगैरे ऐकू येतात ना, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायची खूपच उत्सुकता लागली. ओके, तर आमचं होळी सेलिब्रेशन कसं झालंय तुम्ही मागच्या क्लिप्समध्ये बघितलंच. आता पार मनावर दगड ठेवून आम्ही चाललोय मॅडमची केस कट करायला. तिचं अजून टक्कल करायचं की फक्त केस कट करायचं आम्ही तिथे जाऊन ठरवणार आहे, त्या दादांना विचारून की काय करायचं. कारण आमच्याकडे मे मध्ये लग्न पण आहे, तर आमचं असं चालू आहे की आता एक छोटा कट करून घेऊ, तिचा एक शेप देऊन घेऊ केसांना. बाबा कोण? आम्हाला कोणी दिसलं का? बाबा मामा दादा. तर एक कट देऊन घेऊ आणि मग मे मध्ये तिचं पुन्हा टक्कल करू, तेव्हा उन्हाळा पण राहील. कारण जे लग्न आहेत ते अगदीच जवळचे आहेत का रे. मग ते आहे की ते पण गोड गोड दिसायला पाहिजे, जसं की एकदम जवळचे लग्न आहेत ते. किती गोड आहे पिल्लू. काय हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय. आणि पी दे त्यांना, पी दे. आणि म्हण मम्मा. सखी म्हण मम्मा. नो सखी म्हण पप्पा. तो पप्पा आहे का? मम्मा कुठे? मम्मा आले ही मम्मा. आणि सखी कुठे? सखी सखी कुठे? सखी काय घेऊन देणी? सखी नाहीये का? ही सखी. अग याच्यात सखी रे. तो हुशार होत चाललाय. आता मला बुक्स मधला पण बॉल कळायला लागलाय. ऍक्च्युली तिला घ्यायचे नव्हते आम्हाला एवढ्या लवकर. तिला जो दादा डिलिव्हरी करायला आला होता ना त्या बुकशी, मला होतं मॅडम काय आहे, किती छोटी ती. म्हटलं असं नाही, तिला जस्ट खेळायसाठी आणि काहीतरी नादी लावायचंय तिला. आता आमची वेगळीच प्रोसेस सुरू आहे म्हणून मागवलंय. तर आम्हाला त्याच्यातले बऱ्यापैकी म्हणजे आम्ही सगळ्या प्राण्यांना हंबा किंवा मम्मा म्हणतोय. आणि बॉल ओळखता येतोय, डॉग ओळखता येतोय. यातच काय ते आलं. स्टार्टिंग तरी आली आम्हाला. आणि तिचा टाइमपास होतोय थोडा तरी, कारण तीच एक गेली का दुसरा बुक घेऊन येते. मम्मा मम्मा नाही बेटा इथे, मम्मा नाही आहे इथे. मम्मा म्हण ना मम्मा. तर बघूया आता. आणि तर तिथलं दादाने नाहीच ऐकलं की हेअरकट करून काय उपयोग नाही, तर टक्कल पण करू. जे काय आहे ते करून टाकू आज. हो ना बेटा? पप्पा तुझं काय मत आहे? माहिती इच्छाच नाही तिचं काही करायची. मला तर असे वाढू द्यायचे ऍज इट इज. इच्छाच नाही डायरेक्ट. असं काय हाऊस किंवा फॅशन म्हणून नाही, बट छान येते तिला आणि मला आवडतंय तिचा हा जो टोन म्हणता येईल का, हे जे स्ट्रक्चर म्हणता येईल केसांचं ते. तर नंतर रट येतात असं मी ऐकलंय, जसं जाड रट. तर मला हे सिल्की केस आवडतायत तिचे. तिला गोडही दिसतायत आणि कलर पण थोडासा वेगळाच आहे. तर बघूयात, चाललो तर आहे आता. गुगलवर चेक केल्यानंतर मला एक स्टुडिओ सापडला होता किड स्पेशल, जो कोथरूडला आहे. तिथे मी सखीला घेऊन गेली आणि आम्ही तिचा छानसा हेअरकट केला, राऊंडवाला. पण नंतर काहीतरी वेगळंच झालं, ते तुम्हाला पुढे कळेलच. आधी सखी खूप शांत होती, बट नंतर ती रडरड करायला लागली. मग मला पण असं झालं होतं की पटकन कसं आवरता येईल, कारण तिची चिडचिड नको होती मला या प्रोसेसमध्ये अजिबात. तर आधी आहे ना आम्ही सखीचा हेअरकट केला होता, छान असा गोलवाला. निखिल यायच्या आधीच मी बसवलं होतं तिला हेअरकटला. तो तिने न रडता छान केला होता. बट निखिल आल्यानंतर पुन्हा आम्ही डिस्कस केलं. निखिल इज लाईक एवढे कापले आहेत ना तनू, तर चल अजून थोडे कापून टाकूया. चल एवढे ठेवतोय तर त्याच्यापेक्षा चल कटच करून टाकूया. येतील 2 महिन्यात. एका दिवसाच्या लग्नासाठी नको हट्ट करू. आणि मग मी तिचा टक्कल केलंय ना, तर तुम्हाला दाखवते की सखुड्या कसा दिसतोय. ए सखी सखी. मम्मा बघ मम्मा. मम्मा कुठे? मम्मा मम्मा काय? ए सखू टक्कल कुठे? टक्कल मम्मा दाखव. टक्कल दाखव तुझं टक्कल. सखी टक्कल. मम्मा पाहिजे नुसती. ए मला टक्कल दाखव ना बिटू तुझं टक्कल. सखू टक्कल कुठे? टक्कल कुठे तुझं? टक्कल ते टक्कल आहे तुझं. आणि बेबी म्हण बेबी. ए सखी बेबी. आम्ही पप्पाला शोधायला गेलोय तिकडे आणि सांगते की मम्मा पप्पा तिकडे आहेत. तर असं गोडूला दिसतंय, मुलगाच दिसायला लागलाय. ऑनेस्टली सांगते, मला खूप वाईट वाटलं जेव्हा सखीचे केस कापले होते. इट इज लाईक की जसं कोणी माझं टक्कल करतंय. कारण
खूप हौस होते की बाळाला जावळ असावं, ते छान असावं. ती खूप गोड पण दिसत होती, मस्त 2 वेण्या वगैरे. वर्षभर हाऊस केली मी छान. आज दिस इज द फर्स्ट अँड लास्ट टाइम. यानंतर मी परत तिचे केस कधीच नाही कापणार. इवन ती ताई पण बोलली होती की तुम्हाला नसेल कट करायचं ना तर नका करू, तिची ग्रोथ चांगली आहे. जसे जसे ते तिचे जन्माचे केस हळूहळू खाली येत जातील ना, ते कट केले की काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तसंच ठेवा. म्हणूनच मी त्यांच्याशी डिस्कस करूनच तो हेअर कट केला होता. बट नंतर मग निखिल आल्यानंतर निखिलला ते नाही आवडलं. निखिल लाईक थांबती, खूपच छोटे छोटे दिसत आहे, मुलगा दिसतोय माझा पिल्लू, तर आपण करून टाकूया टक्कल. आणि आम्ही केलं टक्कल. तर सखी कशी दिसते खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की गोड दिसतीये की राहू द्यायला हवे होते केस. तर बघूया आता. मेच्या लग्नाचं मला टेन्शनच आलं आहे, पण ते असं पण गोडच दिसतं. पण मी आता तिला ट्रॅडिशनल कपडे नाही घालणार. मी तिला मस्त आता शर्ट पॅन्ट टाईप घालले सगळं. आता मी मुलाची हाऊस पूर्ण करून घेते पुढचे 3-4 महिने. हो, आणि ती एकदम भारी, तिला एकदम असं अशी ती अशी दाखवती. मी तिला म्हणणार टक्कल कुठे ते हात करून दाखवते मला असं वाला. हो, तर बापलेकीची मस्ती सुरू झाली आहे. आता तिला फ्रेश करून तुम्हाला ती मुलाच्या रूपात दाखवते कशी दिसते ते. सखी हे बघ. तर मस्त आंघोळ करून फ्रेश झालाय सकुड्या. बाप्पा पण केलाय. आम्ही सखी इकडे बघ. आम्ही अभ्यास करण्यात खूप बिझी. ती पप्पासारखी खूप अभ्यास आहे. निखिल काय मत आहे टाकल्यावर? आता तिने माझ्याकडनं म्हणजे मी पैसे खर्च करत होतो, ती रडत होती. नंतर मी म्हणजे ती असं म्हणाल की मला रडून म्हणाल की मला पैसे द्या, हेअर कट करायला. कट करायचं आहे. तेव्हा पप्पा देणार नाही. हेअर कट केल्यानंतर त्यांनी आम्हाला तूप लावायला लावलं होतं. काल कोरडा पडू नये म्हणून तिला छान तूप लावलंय. आणि उद्यापासून रोज तेलाने मालिश करायला लावली आहे. खूप जास्त पण नाही, संध्याकाळच्या वेळेस, दुपारी नाही, कारण खूप स्वेटी असं त्याचं म्हणणं होतं. तसा गोडू दिसतोय, मला सवय होईल त्याची. सखी केस कुठे? केस तिला आता आंघोळ करताना एवढं वेगळं वाटत होतं, कारण ना ती रोज असे हात झटकायची निखिलचे. अरे तिला नव्हतं आवडत. ती ते वेणीचं रबर काढताना तिला आवडत नव्हतं. बाकी तिला केस आवडायचं, बट वेणीचं रबर काढायला ती खूप इरिटेट व्हायची. तर आज ती अशी शोधत होती गंगंग करताना. बट झालं. तर गोड दिसतंय. सोबतच मी सखीसाठी आणि आमच्यासाठी पण काही भांडे मागवले, ते तुम्हाला दाखवते. शकू ए पोग्गा, ए टकलू का बरं खुश आहे? काय माहिती एवढं. हलका वाटत. हे सगळं सुरूच होतं तेवढ्यात दादाने मला घरचा व्हिडिओ पाठवला की बघ आता ऑलमोस्ट काम शेवटच्या टप्प्यात आलाय. तर हे असं झालेलं आहे. मला मम्मी पप्पा दादा कंटिन्यू अपडेट देत राहतात की असं चालू आहे तसं झालंय. तर आता ऑलमोस्ट काम संपत आलंय. मला पण आनंद झाला. काय तर मी तिला झोपवायला घेतलंय आणि तिने आज खुशीला झोपवायला घेतलंय. जसं की आधी खुशी झोपणार आहे आणि मग सखी झोपणार आहे. सखी पी हा लगेच खुशीला पी. तुला घेऊ मी, तुला देऊ. आय डोंट नो तुम्हाला झोळीतलं किती दिसतंय, पण आमचा डाकू महाराज अशा बसलाय. किती निर्मळ हास्य येते. ओ गो तू गाई कर ना सखी, गाई कर ना तू. खुशीला गाई कर, खुशीला गाई कर, गाई कर. तिला पप्पी घे, तिची पप्पी घे. तिला सांग झोपून घे, झोपून घे म्हणा खुशी. कालन तू झोपली का मगच मी झोपणाले, त्याच्याशिवाय मी झोपणारच नाही. काय दे काय दे. पप्पा कुठे गेला? पप्पा कुठे गेला? भूर कुठे? पप्पा ए सखू गाई कर ना, झालं ना आपला टाइम. नाही सखीच का आपली खुशीच झोपणार बाई आधी. तर लहान मुलं इतके इनोसंट असताना आम्ही सखीचं हे टक्कल केल्यानंतर ना मी सगळ्यांना कॉल करून दाखवत होती, जे आमचे घरचे त्यांना, की बघा सरप्राईज आहे, सखी कशी दिसते. कारण सगळ्यांना माहिती होतं की आम्ही खूप लवकर तिचं असं काही टक्कल वगैरे करणार नाही म्हणून.
तर सगळ्यांना फोन केलं, काही नाही. लास्टला फोन मी गौरीला केला. गौरी तिच्या मावशीकडे गेलेली सध्या, आणि तिला म्हटलं गब्या माझ्याकडनं खूप मोठं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि मी तिला असं 3, 2, 1 करून सखी दाखवली. तर ती ना तिच्या चेहऱ्यावर असं काही हेच नव्हतं, ती एकदम ब्लँक झाली. आणि तिला असं झालं की मी नवीन बाळ आणलं. मग ती बोलली तू न्यू बेबी. मी म्हटलं हो, ती सखी खूप त्रास द्यायची ना, आणली एकदाची दवाखान्यात जाऊन बदलून. तिच्या शेजारी तिच्या मावशीची मुलगी होती, ती पण सखी, ती पण गौरी एवढीच, 1 वर्षाने मोठी गौरीपेक्षा. ती म्हणते अगं गौरी त्या सखीची कटिंग केली आहे बघ ना तू. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांनी गौरीच्या लक्षात आलं की अरे ही तर सखीच आहे. तिला म्हटलं नाही नाही, ही काही सखी नाही, म्हटलं हे नवीन बाळ आणलंय मी, कारण खूपच त्रास देत होती म्हटलं ती मला, जशी तू देते तुझ्या मम्माला. काय त्यावरती असं मला म्हणाली थांब मी ना तुझा कालचा व्हिडिओच बघते, त्याच्यात तर सखीच होती, आणि मी परत एकदा बघते तू नवीन बाळ आणल्याचा व्हिडिओ टाकलाय का. म्हटलं ठीक आहे बघ. परत ती मला 2 मिनिटं म्हणते ए आत्तू ही सखीच आहे, तिच्याकडे सेम इयरिंग्स आहेत माझ्यासारखा, ही आपली सखीच आहे म्हणून. आणि आम्ही तिचं ते बोलणं ऐकून मी निखिल इतकं हसत होतो की ती आधी पूर्ण ती अशी कन्फ्यूज झाली होती की खरंच नवीन बाळ आणलंय का. नंतर तिने तिच्या सखीला ओळखलं आणि ती लाईक मम्मा मम्मा सखीची कटिंग केली, मम्मा मम्मा सखीची कटिंग केली. हो काय. आणि अजून एक गोष्ट आहे ज्यामुळे गौरीला कळलं की ही सखीच आहे, कारण सखी गौरीला बघितल्यानंतर इतकी जास्त हसते ना, इतकी खुदू 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 हसते. म्हणजे ती माझ्याकडे निखिलकडे बघून पण एवढी हसत नाही, पण तिला नॉट ओनली गौरी, तिला मिहीर दिसला किंवा लिफ्टमध्ये एखादा दादा दिसला, दीदी लोक आम्हाला फक्त आमची गौरी दीदीच आवडते, बाकी सगळे दादा लोक आवडतात आम्हाला. तर ती इतकी खुदू खुदू हसते, मग ती आता पण खुदू खुदू हसायला लागली. मग सखी म्हणते, गौरी म्हणते नाही आत्तू हे तर माझं शकूडच आहे, आणि हे सकूडच होतं. आणि सखीला आता अजून एक नवीन सवय लागली, ती पण मी तुम्हाला दाखवते. आम्हाला स्वतःच्या पायाला स्वतःच्याच हाताने असे बॉडी लोशन लावायला आवडतंय सध्या. सखू शकू इकडे राहिलंय बघ, इकडे राहिलंय बघ, इकडे राहिलंय बघ. तर अशा बळजबरीच्या पप्प्या देत देत आमचा दिवस संपतोय आज. काय रे बिट्टू, आमच्या डोक्यावरचं ओझं खाली झालंय, त्यामुळे आम्ही जरा जास्त ऍक्टिव्ह झालोय असं मला वाटतंय. रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही भातू खातोय ना, आम्हाला अजिबात झोपायचं नाहीये. आणि झालं म्हणजे खुशीला घेऊन झालं, तिच्या आधीला घेऊन झालं, बनीला घेऊन झालं, बट नाही. त्यामुळे आज ती खूप ऍक्टिव्ह आहे, कधी झोपते काहीच आयडिया येत नाहीये. तर आपण आजचा ब्लॉग इथेच संपवूया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि प्लीज कमेंटमध्ये सांगून जा की आपला हा डाकू पैलवान कसा दिसतोय, तकलू तकलू. असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला.